मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे फळांबरोबर इतर पौष्टिक पदार्थही खावेत. काय ते बघूया. पचनक्रियेसाठी सफरचंदासह कॉम्बिनेशन कसलं आहे ते बघूया. दररोज सकाळी एक सफरचंद खाणे फायदेशीर आहे, परंतु जर तुम्ही त्यात एक निरोगी पदार्थ जोडले तर ते आणखी फायदेशीर ठरते. काय ते बघूया. नियमित एक सफरचंद खावे आणि डॉक्टरांपासून दूर राहावे, अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. याला आरोग्यासाठी सुपरफूड समजण्यात येते. व्हेरी गुड. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट भरपूर मात्रेमध्ये सामावलेले असतात, जे शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच पचनसंस्थेलाही सुधारतात. परंतु सफरचंदाबरोबरच इतर फूडचे सेवन केल्याने तो रामबाण इलाज समान सिद्ध होतो. काय ते हिरव्या पालेभाज्या. पालक आणि मेथीसारख्या पालेभाज्यामध्ये प्युनिन, ॲनेक्झेक्सिन यासारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट सामावलेले असतात. ही दोन्ही पोषक तत्वे डोळ्यांच्या रेटिनामध्येही असतात, जी त्यांना डिजिटल स्क्रीनपासून निघणाऱ्या हानिकारक ब्ल्यू लाईटपासून संरक्षण देतात. अंडी प्रोटीनचे उत्तम स्रोत आहे, जे डोळ्यांसाठी लाभदायक आहे. अंड्यांमधील पिवळ्या बल्कामध्ये असलेले ल्युटिन, जेनक्सिबिन आणि झिंकची चांगली मात्रा सामावलेली असते. झिंक डोळ्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे आणि ते व्हिटॅमिन ए ला लिव्हरमधून ते रेटिनापर्यंत पोहोचण्यामध्ये मदत करते, जेणेकरून रात्रीची दृष्टी सुधारते. अरे वा. ओमेगा 3 फॅटी ॲसिड. शाकाहारी लोक ओमेगा 3 फॅटी ॲसिड अक्रोड, चिया सीड्स किंवा अळशीच्या बियांमधून मिळवू शकतात. हे डोळ्यांना कोरडे होण्यापासून वाचवते. त्यांच्या नियमित सेवनाने रेटिनाचे पोषण होते आणि दृष्टी टिकून राहते. सफरचंद आणि ओट्समध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे अशा दोन्ही प्रकारचे फायबर्स असतात, जे पचनासाठी महत्त्वाचे असतात. व्हेरी गुड. सफरचंदाच्या कापासह ओट्स एकत्र करून खाल्ल्याने एक फायबरयुक्त नाश्ता बनतो, जे मळाला मऊ करण्यास मदत करते, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. याशिवाय ते शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते. सफरचंदासोबत हे सुपरफूड खाल्ल्याने पचनसंस्था सुधारतेच, शिवाय दिवसभर ऊर्जा मिळते, तसेच पोटाला निरोगी ठेवते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारी फळे काय ते बघूया. डोळ्यांच्या तेजासंबंधी सामान्य समस्येमध्ये गाजर खाण्याचा सल्ला देण्यात येतो. गाजर डोळ्यांसाठी लाभदायक आहे, परंतु त्याचबरोबर इतर खाद्यपदार्थही लाभदायक सिद्ध होतात. आपल्या बऱ्याच सुपरफूडमध्ये व्हिटॅमिन आणि मिनरलची मात्रा जास्त प्रमाणात सामावलेली असते. डोळ्यांचे तेज आणि त्यांच्या निरोगी ठेवण्यासाठी फक्त व्हिटॅमिन ई नाही, परंतु बरोबर व्हिटॅमिन सी, झिंक आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड यासारख्या बऱ्याच पोषक तत्वांची आवश्यकता असते. अरे वा. रेटिनाचे पोषण होते आणि दृष्टी टिकून राहते. आंबट फळे आणि सुकामेवा काय ते बघूया. संत्री, लिंबू आणि द्राक्षे यासारख्या लिंबूवर्गीय फळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे डोळ्यांमधील रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवण्यास मदत करते. अरे वा. सुकामेवा जसे की अक्रोड व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडने भरपूर असते. छान.
ही दोन्ही पोषक तत्वे डोळ्यांना ॲक्सिडेंटिव्ह स्ट्रेसपासून बचावतात आणि त्यांना निरोगी ठेवतात. सफरचंद आणि पीनट बटर. सफरचंदातील फायबर आणि पीनट बटरमध्ये असलेली निरोगी फॅट आणि प्रोटीनचे कॉम्बिनेशन पचनासाठी फायदेशीर आहे. फायबर मळत्याग सुलभ करते, तर निरोगी फॅट चरबी पोटाला जास्त काळ भरलेले ठेवते. म्हणून या मिश्रणाचे सेवन केल्याने भूक नियंत्रित होण्यास मदत होते, ज्यामुळे जास्त खाणे टाळता येते. या व्यतिरिक्त हे मिश्रण सकाळच्या न्याहारीला जास्त पौष्टिक करते. व्हेरी गुड. सफरचंद आणि दही. दही हे प्रोबायोटिक्सचा एक उत्तम स्रोत मानले जाते. ते आतड्यांमध्ये चांगले बायोटिक्स वाढवते. छान. दही जेव्हा सफरचंदासोबत सेवन करण्यात येते तेव्हा प्रोबायोटिक्स आणि सफरचंदातील फायबरचे एक शक्तिशाली मिश्रण तयार होते. अरे वाह. जे पचनक्रियेला सुधारून बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देते, ते पोटाच्या आतड्यांसाठी फायदेशीर आहे. ते पोटाच्या सामान्य समस्यापासून देखील आराम देते. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.